मुलगी शिकवा मुलगी वाचवा हे वाक्य तर आपण रोज ऐकतोच, पण आज मी असा एक प्रश्न विचारणार आहे, कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समाजाकडेही नसेल. खरंच आपल्या समाजाला शिकलेली मुलगी हवी आहे की शिकलेली दिसणारी? मुलगी शिकली की आपण आनंद साजरा करतो, नोकरीला लागली की कौतुक करतो, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली की आपण टाळ्या वाजवतो. पण ज्या दिवशी ती स्वतःचं मत मांडते, चुकीच्या गोष्टींवर प्रश्न विचारते, सोशल मीडियावर स्वतःचं टॅलेंट दाखवत असते, रील बनवते, व्हिडिओ बनवते किंवा एखाद्या विषयावर मत व्यक्त करते, त्याच दिवशी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. आजही काही ठिकाणी लग्नासाठी मुलगी बघायला गेलेले लोक तिचा स्वभाव जाणून घेण्याऐवजी, तिचं शिक्षण जाणून घेण्याऐवजी, तिचं इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रोफाईल कसं आहे हे बघतात. आणि जर त्या प्रोफाईलवर तिचे डान्सचे व्हिडिओ दिसले, तिचं स्वतःचं उघडकीसपणे मत मांडणं दिसलं, तर लगेच काही जण म्हणतात, अरे ही स्वतः रील्स बनवते, नाचते, उद्या लग्न करून आली तर आपल्याला पण नाचवेल. पण एक मिनिट, एका 30 सेकंदाच्या रील वरून तुम्ही एका मुलीचा स्वभाव कसा काही जज करू शकता? तिने कॅमेरा समोर हसून व्हिडिओ काय बनवला याचा अर्थ असा होत नाही की ती घराच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकत नाही. तिने स्वतःचं मत मांडलं याचा अर्थ असा होत नाही की ती मोठ्यांचा आदर करत नाही. मग जर असंच असेल तर आपण मुलींना शिकवतो कशासाठी? फक्त डिग्रीसाठी? रील बनवणारी प्रत्येक मुलगी बेजबाबदार असते असं नाही, आणि शांत बसणारी प्रत्येक मुलगी ही संस्कारीच असते असं नाही. माणसाची ओळख त्या 30 सेकंदाच्या रील वरून नाही तर त्यांच्या वागण्यावरून होते. म्हणून मुलगी शिकवा इतकाच नारा देऊ नका, तर मुलींच्या विचारांनाही मान द्या. माझं मत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. बाय.